लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून सुरू झाली आहे. सर्वाधिक उमेदवार जाहीर करून यात भाजपनं आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातल्या 20 जागांचे उमेदवार महायुतीतल्या भाजपनं जाहीर केले. अजून 28 जणांची नावं जाहीर व्हायची आहेत. त्यामुळे तिढा कायम असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तिकडे महाविकास आघाडीनं अजूनही उमेदवार जाहीर केलेले नाहीयेत. त्यांचा तिढा तर अजून गुंतागुंतीचा आहे. महायुतीत भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांचा 32-12-4 असा फॉर्म्युला असल्याच्या बातम्या आपल्या कानावरती आलेल्या असतील. पण त्याला अधिकृत असा कुठलाही दुजोरा नाहीये. तर महाविकास आघाडीत जवळपास 10 ते 15 जागांवरून वाद आहे असं सांगितलं जातंय. एकमत होत नाहीये. काय घडामोडी घडतायत जाणून घेणार आहोत. त्यासाठी स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. महायुतीतल्या भाजपनं आपले 20 उमेदवार नुकतेच जाहीर केले. यात काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट झालेला आहे, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. टप्प्याटप्प्यानं उमेदवार जाहीर केले जात आहेत. अजून 28 नावांची प्रतीक्षा आहे. ती कधी जाहीर होणार हा प्रश्न आहेच आहे. महायुतीतले घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांचीही जागांची मागणी भाजप कशी पूर्ण करणार? कारण शिवसेनेला जितक्या जागा तितक्याच आपल्याला मिळाव्यात असा हट्ट अजित पवार यांनी आतापर्यंत तरी धरला होता. तो पूर्ण होण्याची कसलीही शक्यता सध्या तरी दिसत नाहीये. आता एक नवीन माहिती समोर आली आहे. राज ठाकरेंच्या मनसेला 1 किंवा 2 जागा दिल्याच्या बातम्या माध्यमांमधून प्रसारित होत आहेत. त्यांना महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास सांगण्यात आल्यानं प्रस्ताव सध्या बारगळलेला आहे. पण वाटाघाटी अजूनही व्हायच्या आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेबाबत महायुतीत काय निर्णय होतो याची उत्सुकता असणार आहे. पण या निमित्तानं जी चर्चा सुरू आहे ती अशी की आधीच महायुतीत जागांवरून ओढाताण सुरू आहे. शिंदे आणि अजित पवारांना किती जागा द्यायच्या यावरती भाजपचं एकमत अजून होत नाहीये. भाजपला जास्त जागा हव्या आहेत, 35+ असाही आकडा चर्चेत आहे. आतापर्यंतच्या बैठका निष्फळ ठरलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. जर का मनसेही महायुतीत आली तर मात्र हा तिढा अजून वाढण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातंय. महायुतीतल्या जागा वाटपावर घटक पक्षाचे अजित पवार यांनी काय म्हटलेलं आहे किंवा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूयात. महायुतीतलं जागा वाटप जवळपास 80% पूर्ण झाले. उर्वरित 20% जागांची निश्चिती पुढच्या बैठकीत होणार आहे. यात भाजपला ज्या जागा द्यायचं तिघांनीही ठरवलं होतं त्या जागा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. यात 20 जण आहेत. आमच्यातले काही सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलले. माझंही शिंदे यांच्याशी बोलणं झालं. महायुतीमध्ये सर्वच मित्रपक्षांनी एकोपा ठेवण्याची गरज आहे. आपल्या वक्तव्यानं महायुतीला त्रास होणार नाही, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत असा प्रयत्न सर्वांनी करणं गरजेचं आहे. कोणाला काहीही सांगायचं असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना सांगावं असं अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीचं जागा वाटप कधी ठरणार या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडेच कदाचित नसेल. मागच्या काही दिवसात महाविकासच्या झालेल्या बैठका फक्त चर्चेपुरत्याच मर्यादित राहिल्या. काही जागांवर तीनही पक्ष दावा करतायत. तो दावा सोडायला ते तयार नाहीयेत. त्यात वंचित बहुजन आघाडी अजून महाविकास आघाडीत आलेली नाहीये. तिघांच्या 10 जागांवरून वाद असल्याचं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे ऐका. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये 10 जागेंवरनं मतभेद आहेत. या 10 जागा काँग्रेसही मागते आणि या जागा उद्धव ठाकरे शिवसेनाही मागते. अनेक राऊंड चर्चा झाल्या, परंतु एकमेकाला सीट सोडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. आचारसंहिता लागल्यानंतर प्रत्येक पक्षाला प्रचार सभा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीची लगबग करावी लागणार आहे. पण अजूनही महायुती असो की महाविकास आघाडी जागा वाटप काही अंतिम होताना दिसत नाहीये.
अंतिम यादीवर सर्वांचं एकमत होईल का याचीच आता प्रतीक्षा आणि उत्सुकता असणार आहे.